हे बडीज, मी द अर्बन ओमी. आज आपण जाणार एका ऐतिहासिक ठिकाणावर. जो ऐतिहासिक ठिकाणावर तुम्हाला पुढंच माहीत पडेल. या ब्लॉगमध्ये तुम्ही बनून राहा. लय काय काय त्या या ब्लॉगमध्ये तुम्ही लास्टपर्यंत टिकून राहा. बघा पुढं काय काय दिसतं. हॅलो बडीज, आता आम्ही पोचलेलो अर्ध्या रस्त्यात. आता बघू शकता तुम्ही, यो जुडिओ सेक्टर 15चा जुडिओ आहे. आता अर्ध्या रस्त्यात पोचलो. आता लय ऊन आहे, त्यामुळे आम्ही इथं रिक्षा स्टँडवर बसलेलो आहे. यो बघा, जो छोटा डॉन सँको बडीजचे मेंबर आहे ते 2. आम्ही तिघं चाललेलो आहे. आम्ही तिघं तुम्हाला दाखवू की जो ऐतिहासिक जागा आहे ना, ते ऐतिहासिक जागा कशी आहे आणि काय त्या ऐतिहासिक जागेवर थोड्याच वेळात तुम्हाला माहीत पडेल की ते ऐतिहासिक जागा कशी आहे. चला मला जाऊया. हे गाईज, आता आम्ही पोचलेलो आहे किल्ले गावात. बघू शकता तुम्ही, इथं किल्ले गावात पोचलेलो आम्ही. तुम्हाला एक आता आम्ही जात आहे किल्ल्यावर. बेलापूरचा किल्ला, ज्या नावात आहे बेलापूर किल्ला. तुम्ही एक यो बघू शकता. यो एक किल्ला होता, तो झाले त्याला 2-3 वर्ष तो पडलेला आहे. पावसाळ्याच्या साली तो पडला. आता तो किल्ला बंद झालेला आहे. त्याची एंट्री आता बंद केलेली आहे. आता आम्ही याच्यानंतर थोडा 2 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सच्या नंतर ना तो किल्ला लागेल. त्या किल्ल्यात ना लय काही आहे. आता थोड्याच वेळा आम्ही 2 मिनटाच्या रस्त्याने आता पोचू. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बनवून राहा बस. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का यो किल्ला कोणी बांधलेला, कधी बांधलेला? तर मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. मित्रांनो, यो किल्ला 1560 ते 1570च्या दरम्यान बांधलेला होता. हा किल्ला सिद्दीसा यांनी बांधलेला होता. त्याच्यानंतर 1533 का 1633च्या साली मराठ्यांनी यो किल्ला जिंकलेला होता. मग त्यानंतर मराठा किल्ल्यांच्या नंतर 1707 का काहीतरी दरम्यान याच्यावर इंग्रज राज करत होते. मग ते इंग्रजांनी या किल्ल्यावर तोडफोड केली, ज्या करून मराठी वापस याच्यावर हे करू नये. हा किल्ला बांधण्याचा धर्म हे होता की या जागेवरून बेलापूरचं कोपरा लक्ष ठेवण्यासाठी. त्या किल्ल्याच्या वरतून ना अख्खा बेलापूरचा व्ह्यू येतो, जसं की अख्खा बेलापूरचा. आणि पनवेलची खाडीचा अख्खा पूर्ण हे येतं. पनवेलची खाडी, जे त्या पनवेलच्या खाडीवरनं जे मुघल सेना यायची, तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता सिद्दीसा यांनी. तर आता यात असंच तुम्हाला काय ऐकायचं असेल तर या व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता आपण पोचलेलो आहे. फक्त 1 मिनटं फक्त. हे बघा काहीच. आता तुम्ही बघू शकता, आम्ही आता किल्ल्याचे चढतोय. बघू शकता. आणि याच्याच बाजूला ना एक शिव मंदिर आहे. शिव मंदिर तुम्ही हे बघू शकता. शिव मंदिर याच्याच बाजूला. खूप खूबसूरत जागा आहे ती. एवढी सुंदर की मंदिर असा बांधलं आहे गावस्थानांनी. या मंदिरात खूप चांगलं काय आहे. तर कधी तुम्ही आलं की या मंदिराचं दर्शन पण घ्यावं. तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय. हे बघा, इथं एक डोर आहे, बॅक गेट. याचा मेन गेट ना, इथनं आपण जो रस्ता होता खाली, तो दिसते तुम्हाला खाली जी गाडी लागली, तिथनं सरळ गेल्यानंतर एक गेट लागेल. गेटच्याच बाजूला मंदिरात जायचा रस्ता आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असाल
किल्ला. हा किल्ला खूप सुंदर आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर बेलापूर चिपडी जर स्टेशनला उतरून ऑटो रिक्षाला बोलायचा की किल्लेगावमध्ये तो सोडाल. तो किल्लेगावातून सोडल्याच्या नंतर तुम्ही चालत फक्त 2 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. मग तुम्ही या किल्ल्याजवळ येऊ शकता. दिसत असेल तुम्हाला किती सुंदर किल्ला आहे. आणि याच्यावरनं पूर्ण पनवेल खाडी, पूर्ण बेलापूरचा व्ह्यू दिसतो. पूर्ण बेलापूर, पामबीच रोड वगैरे वगैरे अख्खा दिसतो. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. इथं तुम्हाला फक्त जास्तीत जास्त 30-40 रुपये लागतील रिक्षावाल्याला द्यायला. मग नंतर 2 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सला यो आपला बेलापूरचा किल्ला लागेल. हे बडीत आता आम्ही पोचलेलो इथं बेलापूरच्या किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता किती शांत किल्ला आहे. तर आता तुम्हाला आम्ही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करून देतो. नमस्कार मित्रांनो, हे बघा आता आपण इथं आलो दर्शन घ्यायला महाराजांचा. हे वरती बघू शकता आपला भगवा झेंडा आहे. खाली महाराजांची मस्त मूर्ती आहे. हे बघा मस्त गुर्ज करून हे केलेलं आहे. हे बघा महाराजांचा मस्त फोटो आहे. गाईज आता तुम्ही दर्शन घेतलं असेल महाराजांचे. आता तुम्हाला मेन जागा दाखवतो तुम्हाला. आता ही जागा आहे वरतून ही पूर्ण पनवेल खाडी आहे ना. पनवेल खाडी अख्खा निसर्ग दिसतो पनवेल खाडीचा. हे बघा ही सीड्या, इथनं अख्खा पनवेल खाडीचा हे दिसतो. आणि कधी तुम्ही इथं आले ना तर चांगल्या बुटा घालून या, का की हे इथं चढायला मुश्किल आहे. इथं चढायला ना जरा मुश्किल आहे, म्हणून बुटा घालून या कधी आलात ते तुम्ही. आणि कधी नक्की या तुम्ही इथं. हे बघा भगवा झेंडा आपला तुम्हाला दिसत असेल की अख्खा पनवेल खाडीचा पूर्ण कसा दिसत असेल. हे बघा अख्खे पनवेलचा पूर्ण निसर्ग दिसतोय तुम्हाला. आता इथं दुसऱ्या खिडकीतून दाखवतो तुम्हाला. हे बघा जो उरणला जाणारा हायवे ना तो बघा. उरणला जाणारा हायवे ना तो यो बघा, यो समोर आहे. आणि जो समोर त्या साईडला दिसतोय ना तो मोहागाव. आणि तिथं कोपऱ्यात तो दिसतोय का मोठे, जो आता नवीन बनलेला नवी मुंबई एअरपोर्ट आहे. तो नवी मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबईचा सर्वात पहिला एअरपोर्ट तो. त्याचं नाव दिवा पाटील एअरपोर्ट असं आहे. तर आता हे बघा इथून मस्तपैकी व्ह्यू दिसतो तुम्हाला. दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दिसतो. आता ही अजून एक खिडकी इथून पूर्ण गावाची नजर ठेवण्यासाठी. हे बघा किती सुंदर नजारा दिसतो ना इथून गाईज, किती सुंदर. आणि कधीतरी तुम्ही इथं यावे ही माझी नम्र विनंती. तुम्ही इथं यावे आणि ही नजारा बघून जावे. आता आपण चाललेलो आहे तुम्हाला एक गुप्त जागा दाखवायला. हे बघा जो किल्ला जास्त मोठा नाही आहे, थोडाच आहे, पण याच्यात लय काय इतिहास आहे. तुम्हाला पण माहीत असेल इतिहास म्हणजे काय. इतिहास अशी वस्तू आहे जी मिटवता येत नाही. आणि महाराजांचा इतिहास म्हणजे
लय काय काही आहे, शब्दात आम्ही सांगू नाही शकत. असं महाराजांनी ते केलेलं आपल्यासाठी. महाराज नसते ना तर आपण नसतो, त्या इतिहासात सांगितलेलं आहे. आता तिकडचं आहे तुम्हाला सांगितलं. आता पुढं चाललो आहे आम्ही जरा. आणि गाईज हे बघा किती बांधकाम किती भारी केलेलं आहे. आताच्या घर बांधण्याच्या कामाला सिमेंट व रेती लागते, इथं तसे नाही, फक्त दगड आणि वालू बस. तेवढंच काम करून इथं हे किल्ला उभारलेला आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल इथं अवस्था काय झाली या किल्ल्याची. यो आता किल्ला ना सिडकोचा हाती आहे, म्हणून या किल्ल्याची अवस्था बघा. आपल्या महाराजांची किल्ल्याची अवस्था बघा. हे बघा, हे पाण्याचे होड बघा. इथं पहिल्याच महाराजांच्या काली इथं पाणी साठवून ठेवायचं, की ते पाणी पिण्यासाठी व आपल्या गरजा भागवण्यासाठी इथं पाणी जमा करून द्यायचे. हे बघा, ही एक अजून. आणि हे बघा इथं होती पुरातन इमारत. आणि हे बघा, हे आपला पहिल्याचा कालीचा दरवाजा बघा. दरवाजाची भिंत असते ना ती बघा कशा पद्धतीने. हे बघा, हे दगडांना कापून बनवलेलं आहे बघा. तुम्हाला दिसत असेल, हे विटा नाही आहे, हे दगड आहे, दगड. पहिलेचे कारीगर म्हणजे ना खूपच आहे. ही पुरातन इमारत, पुरातन. ही आता पूर्ण नष्ट झालेली आहे, तुटलेली आहे. हे सिडकोच्या हाती लागले ना म्हणून हे असं झालेलं आहे. तर मराठा माऊलांनो बघा, तुम्हाला कधी किल्ल्याचे या दर्शन घ्यायचं असेल ना तर जरूर या. आणि या किल्ल्याचे निसर्ग व्ह्यू वगैरे पूर्ण बघून जावा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. असं मी या शब्दात ना मी सांगू नाही शकत. आणि तुम्हाला पण माहिती आहे या मोबाईलच्या मध्ये कोण एडिट करतो, कोण काय करतो. तर तुम्ही डोळ्यांनी अक्षरशः डोळ्यांनी बघितल्यानंतर ना व्ह्यू तुम्हाला खूप चांगला वाटेल. हे बघा, ही पण एक जागा होती, ही पण पूर्णपणे नष्ट झालेली, पूर्ण तुटून गेलेली आहे. हे बघा, हे बघा. हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की हे महाराजांच्या काली एक कशासाठी वापर करायचे. हे बघा, इथं शिडी बांधलेली आहे, हे अशी शिडी खाली गेली आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता, कमेंटमध्ये नक्की सांगा की कशासाठी आहे. आणि तुम्ही या किल्ल्यावर कधी आल्यात का नाही मला नक्की सांगा. आता हे बघा, आणि इथं ना पूर्ण आपला व्ह्यू दिसायचा, पूर्ण व्ह्यू दिसतो बघा पूर्ण. आणि असं ना आताचं जनरेशन म्हणजे आता कसं चालू आहे सिनेमॅटिक, तसा पूर्ण सिनेमॅटिक लुक येते इथं. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पण किती सिनेमॅटिक व्ह्यू येत असेल. इथं फोटो काढायला पण चांगली जागा आहे. आणि तुम्हाला मी नम्र विनंती करतो, की एक सूचना आहे, ती मी नम्र विनंती करतो की या किल्ल्यावर अशा प्रकारे करू नका की दारू वगैरे, सिगरेट वगैरे पिण्याची चुकी करू नका. इथं ते ये मना आहे. आणि तुम्ही इथं कधी आलात तर ही चुकी कधी करू नका, ही माझी नम्र विनंती आहे. तर इथं आल्याच्या नंतर कधी असं दारू वगैरे, कुठल्या पोरीसोबत याने गर्लफ्रेंड वगैरे, तर तुम्ही कधी ही चुकी करू नका. हे आपले महाराजांचे स्थान आहे. हे बघा, महाराजांचे स्थान आहे, तर तुम्ही ही चुकी करू शकत नाही. तर आता हे बघा, इकडचा व्ह्यू बघा मस्तपैकी. एवढा उंचावर यो किल्ला बांधलेला होता सिद्धिसारांनी. मग त्याच्यानंतर मराठ्यांनी यो ताब्यात घेतला लढून सिद्धिसाई यांच्याकडून. मग मराठ्यांच्याकडून लढाईमध्ये इंग्रजांनी यो किल्ला ताब्यात घेतला. पण ताब्यात घेतल्यानंतर यो किल्ला ना
त्यांनी नष्ट केला का की मराठी वापस याच्यावर येऊ नये आणि वापर ना करण्यासाठी. हे बघा काहीच तुम्हाला दिसत असेल की या व्हिडिओमध्ये काय भारी भारी दिसतंय. आणि गाईज तुम्हाला एक विचारतो, तुम्ही कधी या किल्ल्यावर आलेत का? या किल्ल्यावर आले असतील ना, कमेंटमध्ये नक्की सांगा या किल्ल्यावर आलेत. आणि तुम्हाला किल्ल्याचा रस्ता नसेल माहीत ना, तर कमेंटमध्ये फक्त हे करा की किल्ल्याचं लोकेशन काय आहे, फक्त कमेंटमध्ये एवढं सांगा. मी तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देईल, नक्की रिप्लाय देईल. आणि या किल्ल्यावर ना तुम्ही नक्की या. एवढा शानदार, एवढं खूपसूरत ना, एवढा सुंदर नजारा आहे ना, अक्षरशः तुमचे डोळे ना इमोशनल होतील. इथून व्ह्यू बघू शकता. हे बघा इथनं व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथं हे समोर आपला पाम बीच रोड आहे आणि ही आपली हे बघा ही लाईन, ही आपली बेलापूर नेरूल ते उरण जाणारी रेल्वे लाईन. ते बघा किती भारी नजारा दिसतो तुम्हाला. हे खालचं आहे, खाली आपण जिथनं आलो तिकडचाही आहे. आता तुम्ही या किल्ल्याचे व्ह्यू बघितलं असेल मोबाईलवरून. तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच ऐतिहासिक व मजेदार व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल. तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावे. तर आता हे बघा, आता अख्खा तुम्हाला हे इकडचा पूर्ण व्ह्यू, अख्खे जे ठिकाणी आहेत ते ठिकाणी दाखवलेले आहेत. त्या मोबाईलवरून तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल ना, तर कधी बेलापूर गावात किल्लेगाव इथं या आणि या किल्ल्याचे दर्शन घ्या. तर आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल, काय वाटलं असेल, तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास जाणून तुम्हाला कसा वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे गाईज, भेटूया मग पुढच्या ब्लॉगला. लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.